अन्नप्राशन ही एक दैवी क्रिया आहे. तुमचं अन्न तुमच्यासाठी औषध होऊ शकतं आणि दुसऱ्या बाह्य औषधाची त्यासाठी गरजच पडू शकत नाही. त्यासाठी अन्नपूर्णा सुक्तातील पहिले दोन श्लोक आधी वाचतो आहे, त्याचा अर्थ समजून घ्या. अन्न तुमच्या समोर वाढल्या गेलेलं आहे. अन्नाच्या ताटासमोर हात जोडून नमस्कार करा आणि या श्लोकांचा उच्चार करा. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देही च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा शिवभक्ताश्च स्वदेशो भुवनत्रयम. हे अन्नपूर्णा देवी, तुझ्या कृपेने मला मिळालेलं अन्न मी ग्रहण करतो आहे. तू सदा पूर्ण आहेस. तू शंकराची प्राणवल्लभा आहे. माझ्यासमोर वाढलेलं आणि वाढल्या जाणारं अन्न मी ग्रहण करतो आहे आणि त्या ग्रहण क्रियेतून माझ्यामध्ये ज्ञानाची आणि वैराग्याची उत्पत्ती होईल असा आशीर्वाद मला दे. तू या जगाची माता आहे आणि या जगाचा पिता हा महाकाल महेश्वर आहे. या जगात असणारे सर्व शिवभक्त माझे बांधव आहेत आणि हे संपूर्ण त्रिभुवन माझ्यासाठी किंवा ज्या ठिकाणी मी राहतो आहे तो भूभाग माझ्यासाठी त्रिभुवन आहे. त्यानंतर अन्न दोष दूर करण्यासाठी एक श्लोक आहे, तो म्हणा. अन्नम ब्रह्म रसो विष्णु भोक्ता देवो महेश्वरा एवं ध्यात्वा तथा ज्ञात्वा अन्नदोषो न लिप्यते. अन्न माझ्यासमोर वाढल्या गेलेलं अन्न हे ब्रह्मस्वरूप आहे. त्या अन्नामधील असणार रस, षड्रस असतात अन्नामध्ये, तर अन्नामध्ये असणारे रस हा विष्णू आहे आणि या रसाचा आणि अन्नाचा भोक्ता जो आहे तो परमपिता महेश्वर आहे. याचं ध्यान करून, याचं ज्ञान ठेवून मी अन्न ग्रहण करतो आहे. हे अन्न माझ्यासाठी औषध हो, औषध ठरो, माझ्यासाठी आरोग्यदायी ठरो.